हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज मुहूर्तमेढ आहे म्हणून मग ही छान ग्रीन साडी नेसली आहे. घेताना मी खूप आनंदाने घेतली पण जरासं त्याच्या निऱ्या कमी पडत आहेत आणि आता मी मेकअप वगैरे जरासं नॉर्मल करायला लागले कारण तिथे जाऊन तर मला जमणार नाही. गेल्या गेल्या म्हणजे आम्हाला 8 वाजेपर्यंत पोहोचायचं पण इथंच आता 7:15 झाले. पटकन 5 मिनिटात जेवढं जमेल तेवढं करणार आहे आणि लगेच निघणार आहे. आणि चलो स्ट्रेट येऊन जरासं मेकअप केल्यानंतर तुम्हाला भेटते. आता छान रेडी झालोय. आता चंद्रकोर लावले पण मला असं वाटतं माझ्या फेसला खूप मोठी वाटते ती. त्यामुळे आणि दुसरं माझं टिकले पाकिट आणि माझी बॅग तिकडेच राहिली आहे. काल मोबाईल तिकडे राहिला आहे, पैशांची बॅग सगळं तिकडे राहिलं आहे. त्यामुळे आता चंद्रकोर लावले. बघू मला वाटतं थोडीशी मोठी वाटते किंवा खाली जाऊन बघायला पाहिजे जरा. बघूया तिथे जाऊन दुसरी लावेन गोल टिकली. ही जर अशी मला असं वाटते मोठी दिसते. चल बाळा ये. ए सगळं टाकतो राजनंदिनी. गुड गर्ल. मी कुठे बसू बाळा? तुम्हाला तर माहीत असेलच की मुहूर्तमेढ लग्नाच्या आधी असते आणि नाव कशावरून काढतात ते मला एक्झॅक्टली माहीत नाही. पण न आलं होतं. मग नरेंद्रना म्हणजे आम्हालाच विचारलेलं त्यांनी, तुम्ही करणार का? तर आम्ही ठीक आहे म्हणलं करतो. सकाळी 7 ते 10चा मुहूर्त होता म्हणून आम्ही लवकरच 7-7:30ला घरातून निघालो होतो येण्यासाठी इकडे. आणि मुहूर्तमेढ जी होती ती रोवून घेतली. व्हिडिओ मला ती राहत नाही कुत्र खाली. राजनंदिनी इथे फारसं कधी राहिलेलेच नाही आहे त्यामुळे तिला विशेष काही इथल्या लोकांची कुठल्या ओळखच नाही. त्यामुळे तिचं थोडंसं चालू होतं माझ्या भोवती फिरणं. पण जसं की ती थोडी कम्फर्टेबल झाली मग काय सगळ्यांमध्ये मिक्स झाली आणि सगळ्यांसोबत खेळत पण होती. आणि मेन म्हणजे मला तिने काही त्रास नाही दिला. आता ऑब्व्हियसली मला या रीती वगैरे काहीच माहीत नव्हत्या पण जसं सगळं सांगतील ना त्याचप्रमाणे फॉलो करत गेले आणि मलासुद्धा खूप छान वाटत होतं की नवीन काहीतरी शिकायला मिळतं. तर नेक्स्ट टाईम जेव्हा काही असा कार्यक्रम असेल तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी आता माहीत झालेल्या असल्यामुळे मी तिथेसुद्धा काहीतरी हेल्प करू शकते नक्कीच. तसं बऱ्याचशा लग्नांमध्ये म्हणजे लहानपणी मामांचं वगैरे असेल किंवा मग बाकी लोकांच्या लग्नामध्ये मी पाहिलं होतं. बट कधी एवढं आपण निरखून बघत नाही. जेव्हा आपल्याला स्वतःला काय करायची वेळ येते ना तेव्हा जास्त आपण निरीक्षण करतो या गोष्टींचं. त्याचप्रमाणे इथे मुहूर्तमेढ वगैरे सगळं हे जे काही दारातलं काम होतं ते सगळं करून झालेलं होतं. नमस्कार आनंदाची गोष्ट जाईल की तू मान राजश्री इथं बी हळदी मुकू लाव. काय नाही आमचं गुरु आहे. शिवाजी भांडायला घेतलं एवढं यायला पाहिजे कुठे पण आहे कुठे गेल्यात पाहिजे. कुठे काय तिथंच ठेवून आलं सगळं नाही येत ना. तिकडे नेलंच नव्हतं. कुठे गेलता तुम्ही? तिथं आणायला अजून हे करायला लागलं तुम्हाला? चल 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 अगं लागलं. ए धनश्री जयश्री धनश्री ते आमच्या इथं धनश्री काय घे घे ह्याच्यावर पण लाव आणि इथं याला पण लाव. बस ना काय हे बी अबे हे काय आणि काय पाहिजे? 5 ठिकाणी लाव. 5 ठिकाणी लाव. हां वरती वरती खालनं वरती जा. कट करून दोरा जरा बाहेर साईडला गेला असं बांधू दे का असं ते गोल राहू दे गोल? सोडा, मारायचं.
हे नरेंद्र हे घे. नरेंद्र बांधू गे तूच बांधायचं असते. मग तिला सांगायचं ना मग. हे बांध. तुला राजश्री काय पाहिजे? होय उदबत्ती दाखव की. नैवेद्य पाहिजे. थांब. तू सगळी साखर बसून खा तिथं काय. तिला घे खात नाही तर तुझे कपडे घाण होतील तुझे. राजनंदिनी काय चाललंय बाळ. तुम्ही पाय देऊ नका. ते जे हे करतो बाकी होईल. मी पाय दिलं तर जातो. तुम्हाला सवय झाल्या. वाजवायला पाहिजे. अच्छा. ते कडे आहेत की त्याला बांधा की. रस्त्यावर जाऊ नकोस. ते वर कसा लागेल ना. मग केला तिथं चावू काढला. हात लावेल नाही नाही चला मावशी ते स्वीट जरा आमच्याकडे आणलेलं. स्वीट ग्लास. हळदी उठवायचा एक ठेवा आणि बाकी चालला. एकच आहे मग असू दे. काढायला टाकू द्या. ऍक्टिव्हिटी काय द्या की. नैवेद्य दाखवायला आता जातो उचला नको. एक उचला की. नरेंद्र पहिला तू जरा जातो एवढंच आहे का नाही आहे. घाल की इथे खाली करायचं. खाली इथं दर. खाली जरा अगदी खाली. अगदी खाली. तिला खायचं हे घालायचं.
पहिला भात काढायचे आणि त्याचा भात करत भात नाही करायचा तांदूळ अक्षरात त्याला हे सांगावलं हे काय म्हणते तो शेघालू पाहिजे. शेघालू. पानाचं बिडा ठेव. ठेव पानाचं. नंदिनी इकडे ये. ते त्याच्यात आणि ते पानाचा विडा बाहेर ठेवा राजश्री त्याच्यावर भात येणार आहे म्हणून म्हटलं हा बघा तसं हा आता खाला तेच म्हणाल तुम्ही जरा कमी करूया काय. येते का हलवायला? बरं, असू दे. ते हे काय? राजश्री, तू ओवाळ की त्याला. आम्ही बघतो. आणि भात तांदूळ यायला पाहिजे नाहीतर का नाही होय चालतंय ते बहिणी ते द्या तिकडे. आरती होय घ्या त्या आमच्या हे काय? आणि इकडे हे झालं. आता मी म्हणते ना. आता काय म्हणते? हां. तिकडे आहेत नव्हती सगळी. या सगळेजण हात लावून जा. पाला पडीला कापायचा नवऱ्या बाळाचा बापायचा. मांडवी वाच्या दारी ग मांडवी वाच्या दारी ग पाला पडेला पडेला ये तुला खाली या घालायची तुला बॅगल घ्या ना लवकर. येते काय आठवतंय काय? प्रतिमा पूजावा गणपती धन्य ही भारतीय संस्कृती आवळी तिसरं होऊन गेले एवढ्या फास्ट जरा सुरुवात करा नवीन. मला आज केलं तरी सुरू कंटिन्यू. प्रतिमा पूजावा गणपती धन्य ही भारतीय संस्कृती होई तिसरं होऊन गेले खूप मोठमोठे रथे आणि महाराती शेषनागाच्या ती धरतीची गती तो चोळतो नाती गोती वेडे भक्तीसाठी विठ्ठल उभा राहिले विटेवरती ज्ञानेश्वरांनी चालवले भिंती रेडेच्या मुखातून वेदही शेवटी हिंदू मुस्लिम सिख इसाई इथेच तर सारे भाई भाई पाण्यात काटे किती मारा पण दोन कधीच होणार नाही. शिवाजी महाराजांनी राजे केले शक्तीपेक्षा युक्तीने पुण्याला गेली वरती साताऱ्याला गेला खटला इस्लामपूरला जाऊन तटला कडिंगेचा कट्टाना वडिंगेचा वट्टाना कणकण कुदळी मनमन माती उतरले चित्ती चित्तरलं घाम आतीबाईंच्या पोटी जन्मले राम 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 म्हटलं नाव नाही घेतलं आतीबाईंच्या पोटी जन्मला हिरा मामाजींच्या मंदिरी मोत्याचा तुरा दीर म्हणतील आम्ही हाय ताडमाड दारी होतं जायफळीचं झाड जायफळ जायफळ लागतील किती 4 गावचं माहुरं येतील 32 गावचं बक्षीस हाती या हौसरा पैका किती 12,000 पडला पैका कृष्णातरावांचं नाव गेलो सर्व मंडळी ऐका. बाय 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 गुड मस्त. नाही मी घेतलं माझं काय असलं मोठे नाही येतंय तेवढं एवढं जेवढं येतं तेवढं घ्या घ्या लवकर 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 घेऊ घे. 5 पांडव 6 द्रौपदा 7 सती सुहासराव माझे पती मी त्यांची सोबत घेऊ. अगं बाय बाय भारी. तुमचं राहिलंय अजून आठवायला असतं मगापासून एवढा वेळ झाला आणि महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून सगळी तेच घेतात. रामचंद्रचं नाव घेते सर्वांचा मान राखून. बर भारी भारी. तुमचं राहिलं जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रामचंद्र चौगल्यांच्या नाव घेते पत्नीच्या नाते.
आधी आमचं प्लॅन होता की कोल्हापूरला रिटर्न जायचं आणि लग्ना दिवशी सकाळी डायरेक्टली यायचं हॉलवरती किंवा नवरी मुलीला आणायला जायचं होतं. सो तसा प्लॅन केला होता, पण थोडीशी घाई गडबड होईल म्हणून त्यांनी बोलले की तुम्ही सामान घेऊन इकडेच या. म्हणून आम्ही कोल्हापूरला रिटर्न जात होतो. तिथून साहित्य वगैरे घेऊन आम्हाला पुन्हा रिटर्न शेंडूरला यायचं होतं. येताना बाशिंग घ्यायचं होतं म्हणून इथे एका शॉपमध्ये गेलो. ॲक्च्युली थोडं टेन्शन आलं होतं पुन्हा आत कोल्हापूरमध्ये गाडी घालण्यासाठी, कारण तिथे पार्किंगची पण सोय नसते जिथे हे सगळं भेटतं. पण लकीली आमच्या एरियातच हे एक शॉप भेटलं आणि तिथून मग आम्ही बाशिंग वगैरे घेतलं. राजनंदिनीने ओपन ठेवलं काच आणि तिला बाहेर बघत बसायचं असतं निवांत. त्यामुळे माझ्या केसांची ही अशी काहीशी हालत झाली आणि 2 दिवस मी कंटिन्युअस केस ट्राय करून ठेवले होते. त्याच्यामुळे अशी आज सोडावेत म्हणले. माझं लक्ष तिकडे गेलं त्यामुळे मध्ये ब्लँक झाले मी. त्यामुळे म्हणलं केस थोडे आता सोडावेत जाईपर्यंत. मे बी तिथे पण सोडेनच. मला आता कंटाळा आला ट्राय करून. आणि आज आम्ही असं ठरवलेलं की मुहूर्तमेढ करायची आणि रिटर्न यायचं इकडे आमच्या घरी रिटर्न. आणि उद्या मुलीला आणायला आम्ही चाललो आहे ना. 1 मिनटं, काय झालं बा? येतात थांब गं पप्पा. तिला लगेच पप्पा बाहेर गेले म्हणजे तिला पण जायचं असतं. तर रिटर्न नाही, उद्या आम्ही जाणार होतो मुलीला घ्यायला डायरेक्ट. असं प्लॅन ठरलेला इकडंच गाडी सजवायची आणि मुलीला घेऊन हॉलवरती जायचं. पण पुन्हा प्लॅन चेंज झाला. त्यांनी आम्हाला आता रिटर्न इकडेच बोलवलेलं आहे शेंडूरला, मावशीच्या गावी तिकडे. तिथे जाणार. तिथे आता गाडी वगैरे वॉश करून उद्या सकाळी हे करून इथून अर्धा तासाचं अंतर आहे. तर तिकडे मग आम्ही जाणार मुलीला घेण्यासाठी, नरेंद्र आणि मी. आणि मग हॉलवरती येऊन हळद आणि लग्न असं आहे. हळद आय गेस 2च्या दरम्यान आणि लग्न इव्हनिंगला 5:30ला वगैरे असं काहीतरी आहे. 5:30च टायमिंग आहे. तर येस आता काय कधीच आहे पाणी काय माहिती नरेंद्र, पिऊ नकोस. कालचं आहे. आता चहा घ्यायला थांबलोय. इतकं दगदग दगदग होते ना तुम्हाला सांगते. मगाशी जेव्हा ते जात्याचं हे करत होतो ना आणि कंटिन्यू सारखं एकदम असं त्या बायकांना हे कर ते कर ते कर हे कर हे कर असं चालू होतं. आणि त्या ह्याच्यात माझ्या काही वेळाने असं हात मध्ये थरथर काय थोड्या वेळाने माझा हात असाच व्हायला लागला. मग त्या काय आलं आणि बघा तिथे घेऊन बसले केक. हा ह्याचा केक आहे. थांब देते 1 मिनटं. हा केक मुद्दा म्हणून मागवला राजनंदिनीसाठी, कारण म्हणजे चांगला क्वालिटीचा आहे. मैदा काय नसतं त्याच्यामध्ये. मग म्हणलं तिथे सारखं बाहेर ती केळीच खात होती कंटिन्युअसली आणि केळी खाऊन म्हणलं उगाचच पोट वगैरे काय तर बिघडायला नको. आता चहा घेतोय. इतकं म्हणजे झोप नरेंद्रने घेतली. नरेंद्र आल्यावरती झोपले 1 तासभर. राजनंदिनीने मला काही झोपू दिलं नाही, त्यामुळे मग माझी झोप नाही झाली आणि थोडंसं ऑफ वाटायला लागलं. म्हणलं चहा घेऊया जरा बरं वाटेल. हा एरिया जो आहे ना दिंडन एरलीपासून पुढचा वगैरे असा अतिशय आवडतो मला. मस्त असं गार गार वातावरण, सगळीकडे हिरवगार असं झाड आहेत. दिंडन एरली गाव आहे आणि इथं आम्ही चहा घेतला. छान होतं चहा. आता चाललोय. आता नरेंद्रना गाडी वॉशला द्यायची आहे त्यामुळे गडबड चालली, कारण इव्हनिंग नंतर म्हणजे 6 नंतर वगैरे त्या लोकांना पण बहुतेक जायचं असतं दुधं काढायला मशीनची. त्याच्यामुळे ते बंद करतात असं नरेंद्र सांगत होते मला. म्हणून मला घरातून इतकी गडबड करत होते. मी म्हटलं मला अर्धा तास झोपू द्या, तिला तुम्ही घ्या राजनंदिनीला. पण त्यांनी काय म्हटलं की चल गडबड, म्हणून आलो आहे आम्ही. आता इलाज नाही. पटापट जे मिळेल ते भरलं आहे मी. माझं थोडंसं हेअर रिमूव्ह करायचे होते फेसवरचे, पण ते पण काय मला नाही शक्य झालं. आता घेऊन आले सगळं. ते तिथे जाऊन करणार. आता जास्त काही काम नसेल बहुतेक, त्यामुळे कारण लग्न हॉलवरती आहे त्यामुळे विशेष काही काम नसणार आहे. ऑलरेडी झालेलं आहे. तिथे जाऊन मग आता आवरेन मी माझं सगळं. 3:30-4 घेऊन आले. आता कुठली नेसणार आहे मी असं काही फिक्स नाही केलेलं. आता बघू कुठली नेसायची. राजनंदिनी बाबा बाबा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.